उपनद्या इथे छोट्या छोट्या पण दिलेल्या आहेत, त्या मॅप मध्ये नाही दिसणार तुम्हाला. झास्कर, नुब्रा, शोक, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. तुम्हाला कोणत्या माहिती असतात? ह्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. कारण की या नद्यांवरच जो सिंधू जल करार आहे 1960चा तो अवलंबून होता. आता तुम्हाला सांगतो त्याच्यात पण ट्रिक आहे कसं लक्षात ठेवायचं. सिंधू जल करारामध्ये 6 नद्यांशी संबंधित होता ना तो, तर कोणत्या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानला वापरायला मिळालं आणि कोणत्या उरलेल्या 3 नद्यांचं पाणी भारताला. तर त्याच्यात कसं आहे, RBS हा एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा आणि ICJ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ICJ आणि RBS या नद्या कोणत्या आहेत? रावी, बियास, सतलज. आणि या नद्या कोणत्या आहेत? इंडस, चिनाब, झेलम. रावी, बियास, सतलजचं पाणी कोणासाठी होतं? या नद्यांचं पाणी इंडिया, भारत वापरू शकत होता त्या करारान्वये. आणि ICJ इंडस, चिनाब, झेलम हे पाणी पाकिस्तानसाठी ठेवलेलं होतं. त्या कराराद्वारे अशी वाटणी झाली होती. तर हे निमोनिक्स म्हणजे ट्रिक लक्षात ठेवा. RBS भारतासाठी आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस पाकिस्तानसाठी. पाकिस्तान खूप वेळा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कडे जात असतं वेगवेगळ्या ह्याच्यात अडकल्यानंतर, त्यामुळे हे लक्षात येईल. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस पाकिस्तानकडे, इंडस, चिनाब, झेलम, रावी, बियास, सतलज.